वर्धा जिल्ह्यात घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळालेले आहे. अट्टल घरफोडी करणाऱ्या टोळीला जेरबंद करत वर्धा, वरोरा आणि बुट्टीबोरी येथील 6 घरफोडीचे गुन्हे उघड करण्यात आलेले असून सुमारे 1,55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 19 डिसेंबर रोजी फिर्यादी रोहित विलासराव चंदनखेडे वय वर्ष 25 राहणार विजय लॉन्स जवळ सावंगी मेघे तालुका जिल्हा वर्धा यांनी पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथे तक्रार दाखल केली होती. फिर्यादी पत्नी व मुलांसह दुपारी 2:30च्या सुमारास घराला कुलूप लावून नवीन घराच्या बांधकामाच्या ठिकाणी गेले होते. सुमारे 1 तासानंतर घरी परत आल्यावर घराचा दरवाजा अर्धवट उघडा दिसून आला. सामान अस्ताव्यस्त होते आणि घराचे कुलूप बेडवर पडलेले होते. घरातील अलमारीची तपासणी केली असता त्यामध्ये सोन्याचे 5 ग्राम वजनाची पोत किंमत अंदाजे 24,000 रुपये आणि 45,000 रुपये रोख रक्कम असा एकूण 69,000 रुपयाचा मुद्देमाल चोरीस केल्याचे निष्पन्न झालेले आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा अज्ञात आरोपींनी केल्याने तो उघडकीस करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी समांतर तपास सुरू केलेला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे ही चोरी विशाल उर्फ बबलू राम गायकवाड राहणार कैकाडी नगर नागपूर याच्या साथीदारासह केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पथक नागपूर येथे रवाना होऊन बर्डी मार्केट परिसरातून विशाल उर्फ बबलू राम गायकवाड, आदित्य राम गायकवाड तसेच 2 विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आलेले असून आरोपींकडून चौकशीत त्यांनी देवळी, वर्धा शहर, सेवाग्राम, वरोरा आणि बुट्टीबोरी येथे घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. न्यूज एक्सप्रेस करिता वर्धावरून संतोष देशमुख यांची बातमी.